आहे डॉक्टर सोनल उत्कर्ष वायाळ. मी गायनेकोलॉजिस्ट आहे. गायनेकोलॉजिस्ट म्हणजे काय माहिती आहे कोणाला? गायनेकोलॉजिस्ट म्हणजे जे डिलिव्हरी करतात ते डॉक्टर असतात. ठीक आहे. आता MBBS, BAMS, BHMS, BUMS असे भरपूर सारे डॉक्टरचे असे हे असतात. जसं की टीचर लोकांमध्ये हिस्ट्रीचा वेगळे टीचर, मॅथ्सचे वेगळे टीचर, तसं ह्या डॉक्टरी फील्डमध्ये पण आपले स्पेशालिटी असतात. कुणी गायनेकोलॉजिस्ट म्हणजे डिलिव्हरीचे डॉक्टर, ऑर्थोपेडिशियन म्हणजे हाडाचे डॉक्टर, ठीक आहे. ENT म्हणजे इयर नोज थ्रोट म्हणजे कान नाक घशाचे डॉक्टर, पॅथॉलॉजिस्ट म्हणजे जे आपले रक्ताचे नमुने घेतात, रक्तात काही बिघाड आहे ते बघतात, ते डॉक्टर म्हणजे पॅथॉलॉजिस्ट, ठीक आहे. अजून कुठले डॉक्टर असतात? ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणजे डोळ्याचे डॉक्टर, कळते का? असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डॉक्टर असतात. ठीक आहे. चला, तर असं डॉक्टर म्हणजे खूपच एकच फील्ड आहे. आपण डॉक्टरी पेशातच काम करू शकतो असं काही नाही आहे. तुम्हाला ज्या कुठल्या फील्डमध्ये आवड असेल, तुम्हाला स्पोर्टमध्ये आवड असेल, तुम्ही स्पोर्टमध्ये करिअर तुमचं घडू शकता. तुम्हाला जसं की कोठारी भैया, आता तुमचा सगळ्यांचा दादा झाला ना, तो आपल्या स्कूलचा आहे म्हणजे तो कोण? दादा. आपला आदित्य दादासारखं CA करायची इच्छा असेल, आपण त्यात फील्डमध्ये करिअर करू शकतो. कुणाला अजून इंजिनिअरिंगमध्ये करिअर करू शकतो. कुणाला टीचर व्हावंसं वाटलं असेल तर ते शिक्षकी पेशामध्ये जाऊ शकतात. ठीक आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? रोज अभ्यास करावा लागेल, रोज शाळेत यावं लागेल, व्यवस्थित डाएट घ्यावं लागेल म्हणजे जेवण व्यवस्थित करावं लागेल, आणि खूप सारा अभ्यास, खूप म्हणजे डेली थोडा थोडा, तेव्हा ॲट द एंड ऑफ इयर काय होईल? खूप मोठा होईल. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. रोज शाळेत यायचं आहे, कळते यथार्थ? ठीक आहे. डब्बा खायचा आहे व्यवस्थित, आणि रोज थोडा थोडा अभ्यास करायचा आहे, आणि आपल्या जे काही तुमचं ध्येय असेल काहीतरी, की मला हे असं बनायचं आहे, मला डॉक्टर बनायचं आहे, मला इंजिनियर बनायचं आहे, मला शिक्षक बनायचं आहे, मला पॉलिटिशियन बनायचं आहे, जे काही तुम्हाला बनायचं असेल त्या दृष्टीने तुम्हाला वाटचाल करण्याआधी काय करावं लागेल? तुमचं ध्येय तुम्हाला निश्चित करावं लागेल. म्हणून आता हे जे बाकी फील्डचं आहे ते तुम्हाला ॲट प्रेझेंट सांगू नये, तुमच्या म्हणजे त्या लेवलचं नसणार आहे, म्हणून मी तुम्हाला हे बेसिकच सांगते की तुम्ही तुमचं एक ध्येय निश्चित करा, की मला आयुष्यामध्ये ही गोष्ट करायची आहे, आणि त्या दृष्टीने जे कोणी लोक असतील त्यामधले एक्सपर्ट, त्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्या दृष्टीने तुम्ही वाटचाल करा. ठीक आहे. तर मी तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते, आणि मला इथे 2 मिनिट बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते. तुम्ही एवढं छानपैकी ऐकलं, उत्तरं दिले, त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार. थँक्यू.